नमस्कार मंडळी, सविताच होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चाकवताची गरगटीची भाजी. आज बाजारात गेले होते तर मस्त अशी फ्रेश चाकवताची पेंडी दिसली, तर म्हटलं आपण आज चाकवताच्या भाजीचीच रेसिपी करूया. आता इथे मी एक चाकवताची पेंडी घेतलेली आहे. तिला मी व्यवस्थित अशी साफ करून घेते. आता चाकवताच्या भाजी साफ करताना याची फक्त पानं-पानच घ्यायची आणि देठ जर कोवळे असतील तरच घ्यायचे. खूप जून झालेले देठ नाही घ्यायचे. म्हणजे कशी भाजी शिजताना अशी छान अशी मऊ होते आणि नंतर मस्त गरगटताना ती अगदी व्यवस्थित अशी स्मॅश होते. आता इथे बघा आपण अशी व्यवस्थित पानं-पानच घेतलेली आहेत आणि अगदी थोडेच देठ घेतलेले आहेत, कारण की थोडेसे जून देठ सुद्धा मला इथे दिसत होते याच्यामध्ये, म्हणून मी जास्त काही देठ घेतलेले नाही. हे बघा आता आपली छान अशी भाजी नीट करून झालेली आहे. बऱ्यापैकी आपण पानच घेतलेली आहेत याच्यामध्ये. आता आपण भाजीला स्वच्छ असं धुवून घेऊया. एक 2 ते 3 वेळा मी व्यवस्थित अशी भाजी स्वच्छ धुवून घेणार आहे. आता ही भाजी जी आहे, ती तुम्ही हिरव्या मिरचीच्या वाटणापासून पण बनवू शकता किंवा मग लाल तिखट पावडर टाकून सुद्धा बनवू शकता. आता मी इथे आमचा घाटी मसाला टाकूनच बनवणार आहे. म्हणजे लाल तिखट पावडरपासूनच बनवणार आहे. आता भाजी आपली स्वच्छ अशी धुवून झालेली आहे. आता मी काय करते, आता एका टोपामध्ये ही भाजी टाकून घेते आणि शिजत ठेवते. हे बघा आता आपण एका टोपात काढून घेतलेली आहे भाजी आपली. आता आपण याला शिजायला ठेवूया. आता शिजताना आपण याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकूया. मी मूठभर शेंगदाणे टाकलेले आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त टाकू शकता आणि थोडंसं पाणी टाकूया. आता खूप जास्त असं पाणी नाही टाकायचं, कारण की भाजीला स्वतःचं अंगचं पाणी असतं. त्याच्यामुळे पटकन भाजी ही त्याला भरपूर असं पाणी सुटतं. हे बघा बऱ्याच प्रमाणात पाणी तयार झालेलं आहे भाजीमध्ये आणि ही भाजी अगदी 5 ते 1 मिनिटातच शिजते. आता ही भाजी शिजून तयार झालेली आहे आणि थंड झाली की ही अशी प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि अशी ग्लास किंवा तांब्याच्या सहाय्याने अशी गरगटून घ्यायची, म्हणजे अशी बारीक करून घ्यायची. म्हणजे ती अशी छान व्यवस्थित अशी स्मॅश होते. हे बघा मी अशा प्रकारे स्मॅश करून घेतेय तांब्याच्या सहाय्याने आणि याच्यातले शेंगदाणे सुद्धा असे व्यवस्थित असे छान असे बारीक, बारीक, बारीक नाही झाले तरी चालतील. अगदी अर्धे-अर्धे झाले तरी चालतात. त्याला अख्खेच ठेवले तरी खूप छान लागतात. म्हणजे खाताना खूप असे मस्त असे दाताखाली येतात. आता ह्या भाजीत टाकण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट सुद्धा लागणार आहे. तर त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते. आता आपले शेंगदाणे भाजून होतायत, तोपर्यंत आपण भाजीच्या फोडणीची तयारी करून घेऊया. आता इथे एका टोपामध्ये मी तेल टाकलंय. एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत ठेचून आणि 2 चमचे आमचा घाटी मसाला टाकलेला आहे. आता हे सगळं मिक्स करून आपण वरून गरगटून केलेली ही जी भाजी आहे चाकवताची, ती टाकून घेऊया. मस्त असा चर्र असा आवाज झाला याचा, म्हणजे छान अशी फोडणी झालेली आहे याची. त्याला आता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मग छान असं भाजून झालं हे, की मग वरून आपण थोडं पाणी टाकून घेऊया. आता ही थोडीशी फ्राय झाली व्यवस्थित. आता आपण याच्यावरून वरून पाणी टाकून घेऊया. आता तुम्हाला जेवढं लागणार आहे त्याच्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे. आता ही प्लेटमध्ये थोडीफार भाजी राहिली होती. त्यातच थोडंसं पाणी टाकून मी ती प्लेट धुवून ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि थोडं वरती अजून पाणी टाकलेलं आहे मी. तर तुम्हाला जेवढ्या प्रमाणात करायची असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी वाढवू शकता याच्यामध्ये. हे बघा अशा प्रकारे आपली ही भाजी अशी तयार झालेली आहे. आता आपण शेंगदाण्याचं कूट तयार करून घेऊया. कारण की आपल्याला भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तुम्ही शेंगदाण्याच्या कुटाऐवजी ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ सुद्धा टाकू शकता. पण मी इथे शेंगदाण्याचं कूटच टाकलेलं आहे. आता इथे मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते. म्हणजे ही व्यवस्थित अशी घट्ट अशी होणार आहे. तुम्हाला जितकं असं घट्ट बनवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. जर तुम्हाला जास्त नाही बनवायचंय घट्ट, तर तुम्ही 1 ते 2 चमचे कूट टाकलं तरी सुद्धा चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हे बघा अशा प्रकारे आपली भाजी ही तयार झालेली आहे. आता सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून झाल्यावर अगदी 2 ते 3 मिनिटच तुम्हाला तिला शिजवायची आहे आणि मग ही अशी आपली चाकवताची गरगटीची भाजी तयार झालेली आहे. अशी मस्त अशी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. अशाच छान छान रेसिपीजसाठी सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.